हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, उद्या ना क्रिसमस आहे. सो व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी सगळ्यांना हॅपी क्रिसमस. आता बरेच जण आहे ना, क्रिसमस म्हटल्यावर केक तर करतातच, पण ना बाकीचं फूड किंवा बाकीचं काही अगदी स्टार्टर्स म्हणा किंवा मेन कोर्स म्हणा, हे सुद्धा करतात. मग त्यात काहीतरी आयडियाज असतील तर नक्की हेल्प होईल. आणि फक्त आयडियाज नाही तर अगदी करायला सोपं सुद्धा पाहिजे आणि कमी वेळातलं पाहिजे. त्यासाठी आज आपण आहे ना खास एकदम आहे ना फिंगर फूड असं स्टार्टर्सची रेसिपी करणार आहोत. ते आहे सँडविच बाईट्स. ते पण आपण आहे ना स्वीट कॉर्न आणि कॅप्सिकमच्या स्टफिंगनी करणार आहोत. आता ह्याला खरं सांगायचं तर गॅसची गरज नाही, फक्त स्वीट कॉर्न बॉईल करायचे बास. त्याच्या व्यतिरिक्त गॅसची अजिबात गरज लागत नाही. सो लहान मुलं सुद्धा करतात. आता क्रिसमस आहे तर ह्यांना केक जर तुम्ही करत असाल तर वेगळ्या प्रकारचा काही केक करायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर आपण आहे ना केकच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. त्या सगळ्या लिंक्स आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. नक्की ही रेसिपी आणि केक्स करून मला कमेंटमध्ये सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे तुम्ही फक्त क्रिसमसच नाही, पण आता ना न्यू इयरसाठी सुद्धा ना काही गेस्ट येतात किंवा इवन अदरवाईज काही फंक्शन असेल, मुलांचा टिफिन असो किंवा संध्याकाळची छोटीशी भूक असो, हे स्नॅक्स नक्की तुम्हाला आहे ना युजफुल आहे. सो नक्की करून मला सांगा. 3, 2, 1. सँडविच बाईट्स करण्यासाठी आपण काय केलं आहे, इकडे ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा ब्रेड घेऊ शकता, जसं की मैदा, व्हीट फ्लोअर किंवा ब्राऊन ब्रेड. आता मी इथे ना व्हीट फ्लोअरचा ब्रेड घेतला आहे. त्याच्या आधी आपण आहे ना या कडा ज्या आहेत त्या आपण आहे ना सुरीनी कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण आहे ना सगळ्या साईड्स ज्या आहेत त्या कट करून घेतल्या आहेत. तुम्हाला जेवढं सँडविचेस पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल. आपण आहे ना स्वीट कॉर्न कॅप्सिकमचं आहे ना स्टफिंग करणार आहोत. त्यासाठी मी 1 बाउल आहे ना स्वीट कॉर्न थोडीशी हळद टाकून छान 2 शिट्ट्या करून उकडून घेतलेलं आहे आणि चाळणीवर काढलं आहे, कारण आपल्याला असे कोरडे पाहिजेत, पाणी अजिबात नको आहे. आपल्याला स्वीट कॉर्न आहे ना क्रश करून घ्यायचे आहेत. मी ना एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात हे स्वीट कॉर्न टाकायचे. तिखटपणासाठी मी इथे 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. आता आपण आहे ना पल्स मोडवर आहे ना चालू बंद करून क्रश करून घेऊयात. फाईन पेस्ट करायची नाही आहे. स्वीट कॉर्न आपण आहे ना असे जाडसर क्रश करून घेतलेले आहेत. आता हे स्वीट कॉर्नचं मिक्सचर आहे ते आपण एका बाउलमध्ये काढूयात. आता बाउलमध्ये आपण आहे ना कॉर्नचं क्रश काढून घेतलेलं आहे. आता त्यात आपण एक 3 ते 4 चमचे अंदाजे मेयोनीज टाकून घ्यायचं आहे. त्यात 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 कॅप्सिकम म्हणजेच ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली, 1 चमचा ऑरेगॅनो, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर, चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. सँडविचचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आपण आता सँडविच करायला घेणार आहोत. 2 स्लाइस घेतलेत, त्याला आतून आधी बटर लावूया. आता बटर लावून झालं की एका स्लाइसला आपण आहे ना हलका टोमॅटो केचप लावून घेणार आहे. जास्त लावायचं नाही ना, तर काय होतं की सँडविचेस जे आहेत ते सॉगी होतात, ओलसर होतात. आता या ब्रेडवर आपण आहे ना जे स्प्रेड केलं होतं ना स्वीट कॉर्न आणि कॅप्सिकमचं, ते इकडे लावून घेऊया. आता आपण सँडविच आहे ना क्लोज करून घेऊयात आणि हलकं प्रेस करायचं, फारही जोरात नाही. आणि आता काय करायचं आहे, कट करायचं आहे. कसं माहिती का, इकडे एक कट मारायचा आणि इकडे एक, म्हणजे त्याचे 4 तुकडे झाले पाहिजेत. हे मस्त असं ना छानपैकी 4 त्याचे तुकडे झालेले आहेत. आपल्याला सँडविचला आहे ना गार्निशिंग करायचं आहे. त्यासाठी मी गाजर स्वच्छ धुवून सोलून घेतलं आहे. आता काय करायचं आहे, हे जे पिलर असतं म्हणजे सालकटर आहे, त्याने असं आहे ना जाडसर असं छानपैकी आहे ना एक लाईन अशी काढून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, आपण हे झिगझॅग आहे ना अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, कारण आपल्याला ह्याला टूथपिक लावायचं आहे. हे अशा पद्धतीने आपण फोल्ड केलेलं आहे. आता इथे मध्ये हलक्या हाताने आपण टूथपिक थोडीशी अशी इन्सर्ट करायची. हे अशा पद्धतीने आहे ना हलक्या हाताने आहे ना टूथपिक त्याला इन्सर्ट करायचं आहे. सँडविचचं आपण इकडे एक बाईट घेतलेला आहे, हलक्या हाताने टूथपिक इन्सर्ट करायचं. अशा पद्धतीने आपण बाकीच्या सँडविचेसला पण करून घेऊया.
आपण सँडविचेसला ना गार्निशिंगला हे गाजराचे आहे ना पील्स लावून घेतलेले आहेत. त्याच्याऐवजी तुम्ही आहे ना काकडीचे किंवा मग गाजराचे किंवा टोमॅटोचे असे स्लायसेस लावले तरी चालेल, ते जास्त सोपं पडू शकतं. फ्रेंड्स, क्रिसमस स्पेशल मस्त असे आहे ना सँडविच बाईट्स इथे तयार आहेत आणि ते आपण आहे ना स्वीटकॉर्न कॅप्सिकम फ्लेवरचे केलेले आहेत. आपण ते इथे सर्व करून घेतलेत. ह्याला ग्रिलची गरज नाही, बट इफ यू वॉन्ट तुम्ही ग्रिल करू शकता. आणि वेगळा सॉसची पण गरज नाही, कारण आतून ऑलरेडी आपण सॉस लावलेला आहे.